रामकृष्ण हरी. आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे 4-5 दिवसापूर्वी मालेगाव तालुक्यामध्ये डोंगराळे या गावामध्ये छोट्याशा चिमुकलीवर अत्याचार झाला. मनाला हादरून टाकणारी गोष्ट आहे. खूप वाईट वाटलं की आज लहानशा चिमुकलीवर एवढा मोठा अन्याय त्या ठिकाणी झाला. आणि पाहिलं तर अख्खा महाराष्ट्र त्या चिमुकलीच्या न्यायासाठी त्या ठिकाणी धडपड करतोय. कोणी मेणबत्त्या कॅन्डल घेऊन त्या ठिकाणी रस्त्यावर आहेत, कोणी मोर्चे काढतंय. चांगलं वाटलं, आनंद वाटला की आज आपण त्या मुलीसाठी, त्या दिदीसाठी आपण सगळे त्या ठिकाणी लढत आहोत. पण मग हे किती दिवस चालणार? मोर्चे काढू, कॅन्डल लावू, सरकारकडे न्याय मागू, किती दिवस? आता असं करता करता 8 दिवस, 15 दिवस, 1 महिना, 2 महिना असं करता करता सगळ्यांना या गोष्टींचा हळूहळू विसर पडत चालेल. कारण मागे भडगाव तालुक्यामध्ये गोंडगाव या गावाला सुद्धा एका चिमुकलीवर अन्याय झाला. कॅन्डल त्याही वेळेस कॅन्डल लावून आपण मोर्चे काढले, बऱ्याच त्या ठिकाणी रॅल्या निघाल्या, न्याय मागण्यासाठी बऱ्याच लोकांनी धडपड केली. पण आजही तिला न्याय मिळालेला नाही. तो आरोपी त्या ठिकाणी व्यवस्थित आहे, खाणं पिणं त्याचं, तो आजपर्यंत त्याला कुठलीच शिक्षा झालेली नाही. या ठिकाणीही तसंच होणार. मला तरी असं वाटतं की प्रत्येक गावाला जर असा अन्याय होत असेल तर सरकारकडे न्याय मागण्यापेक्षा ज्या गावाला अन्याय झाला त्याच गावाच्या लोकांनी त्या आरोपीला जर शिक्षा दिली तर आपल्याला नक्कीच न्याय त्या ठिकाणी मिळू शकतो. कारण आत्ता मुलगी सांभाळणं कठीण झालंय. छोट्या छोट्या मुलींवर जर असा अन्याय होत असेल तर मोठ्या मुली आपण सांभाळायच्या कशा? 3 वर्षाची मुलगी जर सुरक्षित नसेल तर मग आपण करतो काय? प्रत्येकाला एकच विनंती करेल की ज्याने अन्याय केला त्याला शिक्षा गाववाल्यांनीच दिली पाहिजे. कारण मी माझ्या या तमाम लाडक्या बहिणींना एकच विनंती करेल, आपण 1500 चे 2100 व्हावे म्हणून आपण धावपळ करतोय. पण या 1500 चे 2100 होण्याची धावपळ बंद करा आणि आपल्या मुली सुरक्षित कशा राहतील ही मागणी सरकारकडे करा. म्हणजे आपल्या मुली सुरक्षित त्या ठिकाणी राहतील. रामकृष्ण हरी.